लहानपणी झाले म्हणत होतो आम्ही सोन्या, आता राष्ट्रपती झाला थोस आमचा डोन्या. डोन्याच्या बायकोनं बनवली पोळी आणि इलेक्शन जिंकल्यावर डोन्यानं मारली गोळी. डोन्या ये स्पीच दे थोडी. अरे हिरवी गोबी जास्त नाही बोललीस काय तू का? आता मला जे लिहून दिलं ते बोललो बापा. खाऊन घेईन तुले. चल हो तिकडं. शेतकऱ्याच्या कापसाले 20,000 रुपये देईल भाव. शेतकऱ्याच्या कापसाले 20,000 रुपये देईल भाव. कोणाचा बाप नाही थांबवू शकत मले. डोन्या काका आहे माझे नाव. आज तुमचा काका दुसऱ्यांदा निवडून आला, पण हे बायडन लेकाच्या मनामध्ये घुसलं होतं टिचुकलं. फाय ना माय मागं कसं बसून आहे चुपचाप. मी पहिलेच म्हणलं होतो याले 17,000 रुपये देतो, नाव मांग घेऊन घे. याले जास्त हुशारी मारायची होती, ते कमलाबाईले समोर केलं. घे आता. अरे मैं वो शेर हूँ जो जंगल में ही नहीं डीमार्ट में भी जाता है और कभी कभी जूडियो में भी. और तू वो इजगुर है जो सिर्फ दिन भर ऐसे भिंती पे चिपक के रहता है और टिचुक टिचुक देखता रहता है. बरं हे जाऊ द्या, आपली पोमा डेंगी खावे तर याले जाऊ द्या. तर आता मी शपथ घेत आहो राष्ट्रपतीची. आता राष्ट्रपती बनलो साव मी, तर शपथ घेऊन घ्यावं म्हणलं. कारण की कसं आहे माहिती आहे का, थंडी लागल्यावर जसं आपण ब्लँकेट पांघरतो तसंच नाही का, ताण लागल्यावर आपण पाणी प्यायलं पाहिजे. तर मी महेंद्र बाहुबली डोन्या काका शपथ घेतो की अमेरिकेतील नागपूर तालुक्यातील महाराष्ट्र राज्यामध्ये मी प्रत्येक गावामध्ये डीएडचे कॉलेज खोलील. MPSC करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांले मायाकडून बसच्या तिकीटचे पैसे आणि लाडू आणि चिवडा. आणि ज्या पोरायचं वय 30च्या वर आहे पण त्याचं लग्न नाही झालं त्याले मायाकडून एक बँकॉकची ट्रिप. आणि जे पोरं बेरोजगार आहे त्याच्यासाठी बुट्टीबोरी MIDC मध्ये मायाकडून प्रत्येक जणासाठी 38,000 हजाराची नोकरी. आणि महिला वर्गासाठी मायाकडून प्रत्येक महिन्याला एक साडी आणि $1,500 लाडक्या बहिणीचे. हां करा, मजा करा मस्त चॅम्प बहीण. आणि माणसासाठी मी लगेच विचार केलो का द्यावं म्हणून, पण माणसं कशा विचार काही मागत नाही, नाही का. माणसं कधीच नाही म्हणत का मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला 1 साथ 2 पाहिजे. माणसं तर विचारे वासरू आहे, त्याला कोणी येऊन पिरवसत जाते विचाराले आणि तो बिचारा आपल्या लाडामध्ये येत जाते. पण कधीच त्यानं आपल्या तोंडात नाही म्हणलं का बाई माझ्यासाठी काय ठेव. तर मीनं माणसासाठी एक चांगली स्कीम आणली आहे का कोणतीच बायको आपल्या नवऱ्याला म्हणणार नाही की कुठं गेलते, कोणं फोन केला, कुठं होते आतापर्यंत. अशी जर कोणी किटकिट जर लावली नवऱ्याच्या मागं तर त्या लाडक्या बहिणीचे पैसे बायकोच्या न जाता नवऱ्याच्या खात्यामध्ये चालले जाईल. हे आहे लाडका भाऊ स्कीम. माझा भाऊ लाडका भाऊ. हा चला बसा बसा बसलो बे. हा चला लागा आता आपापल्या कामाले. आणि आपण दाखवून देऊ की नवरा राहते नवसाच्या आणि बायको राहते डोकसं खाते.